तर फडणवीस मागे होते म्हणून मला उघडं पाडण्याचा प्रयत्न असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। अपमान केल्यावर काय होतं हे मराठ्यांनी दाखवून दिलंय असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। सत्तेचा माज करू नका, उद्या आमची ही सत्ता येऊ शकते असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं। आता शब्दच नाहीत। ज्यांची लई देवेंद्र फडणवीसांची सुपारी घेऊन जळत होती त्यांचा कसा आता गावरान खोटा बसला, कसा खोटा बसला आता पुणेकराचा। भांग पेल्यासारखं भांग काही बोलायचं, दौरा गुंडाळा अमकं झालं तमकं झालं, कसा बसला कचकून मारायला आता दौरा गुंडाळा म्हणणाराला। आज देवेंद्र फडणवीस तो माग उभा राहिला म्हणून काही बोलायला लागला। आमच्या फुटाले लोकच काय मुला खात्याला बोली तुला कशा जातवादी पाहिजे रे, तुला कशा जात जागी पाहिजे तू न्याय देणारा स्तंभ आहेस। तुला कशाला पाहिजे असा माजुरापणा एवढा? सत्ता कुणाची असती, येत असती जात असती, उद्या आमची येऊ शकती गरिबाची, त्या टायमाला कुठं पळशील? पुण्याने अख्ख्या देशाला दाखवून दिलं मराठ्यांचा अपमान केल्यावर मराठ्याला हिनेवर पक्ष आम्ही आडे बांधतो हे मराठ्यांनी पुणे जिल्ह्यातल्यांनी सिद्ध करून दिलं। वारे बहादर मराठ्यांनो, तुमच्यासाठी एकदा दंड ठोका वाटतं, दंड ठोका वाटतं, असं दंड ठोका वाटतं पुणेकरांसाठी, दंड ठोका वाटतं या पुणेकरांसाठी। हे बहादर मर्द मराठे याला म्हणतात पुण्याची जनता। या पुण्याच्या चरणी मी नतमस्तक होतो की तुम्ही मला उघडं पडू दिलं नाही। हरामखोर सरकार